नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. बौद्धजन पंचायत समिती महाड यांच्या विद्यमाने 97वा मनुस्मृती दहन दिन साजरा. बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणीत 97वा मनुस्मृती दहन दिन तथा मानव मुक्ती दिनानिमित्त महाड क्रांतीस्तंभ येथे 25 डिसेंबर 2024 रोजी सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 11 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान सभापती आनंदराज आंबेडकर यांनी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल परभणी येथील अनेक भीमसैनिक रस्त्यावर उतरले होते. यापैकी सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने देशात भीमसैनिक पेटून वाटले आहे. याबद्दल आनंदराज आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना आपले भावना व्यक्त केल्या. मनुस्मृती दहन दिनाच्या कार्यक्रमाला व्यवस्थापक मंडळा, बौद्धाचार्य, शाखा पदाधिकारी, सभासद, गाव तालुका शाखा संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्यांदा आपण प्रश्न विचारला तो चुकीचा आहे. तो माथे फिरू आहे असं मी समजत नाही, कारण तो अत्यंत चांगला आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं असं माथे फिरू सर्टिफिकेट आतापर्यंत त्याच्याकडे नाही किंवा तो मनोरुग्ण नाही. सरकार आणि पोलीसच ठरवतं तो मनोरुग्ण आहे, त्यामुळे तो माथे फिरू आहे असं म्हणणं म्हणजे सरकारला प्रोत्साहन द्यायचं असं म्हटल्यासारखं होईल. त्यामुळं तो माथे फिरू नये आणि जे काही झालं ते अत्यंत पद्धतशीरपणे त्याच्यावरती म्हणजे प्लॅनिंग करून केलेलं दिसतंय. कारण त्याच दिवशी सकाळी हिंदू सकल मोर्चा नावाचा एक मोर्चा झाला आणि त्या मोर्चामध्ये तो माणूस होता. कारण मी स्वतः परभणी गेलेलो आहे आणि सर्व चौकशी केलेली आहे आणि तो माणूस तिथे बाबासाहेबांचं आणि बाबासाहेब संविधानावरती अर्वाच्य भाषा वापरण्यात आली त्या मोर्चामध्ये आणि त्यानंतर हा इन्सिडेंट दुपारी झाला त्या माणसाने केला आहे. तर हे सर्व एकंदरीत प्लॅनिंग दिसतं. परंतु ह्या प्लॅनिंगमुळं एक झालं की बाबा अत्यंत दुर्दैवी आमचा भीमसैनिक त्या ह्याच्यामध्ये शहीद झाला. परंतु आज बाबासाहेबांना मानणारा इतर समाजसुद्धा आहे. हे सर्व समाजाला आणि सर्व देशाला कळलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर आता फक्त एका समाजाचे नाहीत, तर जे बाबासाहेब वाचतात ते बाबासाहेबांच्या प्रेमात आणि बाबासाहेबांच्या विचारावरती श्रद्धा ठेवतात आणि ज्यांनी शिक्षण घेतलं आहे तो माणूस आज बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होतो. हे खरं म्हणजे ह्या संपूर्ण प्रकरणातून दिसतं आहे. कारण जो दुर्दैवानं या संपूर्ण प्रकरणात शहीद झाला, जो सोमनाथ नावाचा आमचा तरुण सूर्यवंशी, तो वडार समाजाचा होता, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती ठाम निष्ठा ठेवणारा होता, हे लक्षात घ्या. परंतु ह्या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण देऊन तो माथे फिरू आहे असं ठरवून त्याला तो ज्या संघटनेच्या विचाराचा आहे त्याला त्याच्यातून वाचवण्याचं षडयंत्र या महाराष्ट्र सरकारने केलं असा आमचा आरोप आहे. आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे तिथं निघालेल्या त्या हिंदू सकल मोर्चापासूनच्या संपूर्ण प्रकरणाची JPC म्हणजे एक तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किंवा ज्युडिशियरी मॅजिस्ट्रेटच्या अंडर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचा निर्णय सरकारनं द्यावा अशी आमची मागणी आहे. नाही अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत दुर्दैवी आहे तो प्रकार की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हल्ली फॅशन म्हणून घेतलं जातं. नाही, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पॅशन म्हणून घेतलं जातं. पॅशन म्हणजे अति प्रेमानं घेतलं जातं, हे मी त्यांना सांगू इच्छितो. आणि त्यांना देव करून स्वर्ग, तुम्ही अनेक लोकांना स्वर्गात पाठवलं, तो वेगळा इतिहास आहे. स्वर्गात पाठवलं, परंतु आज बाबासाहेबांनी आज मनुस्मृती दहन करून या देशामधल्या तमाम लोकांना या देशामध्ये स्वर्ग निर्माण करण्याची ताकद दिलेली आहे. आणि त्यामुळं बाबा या देशामध्ये आम्ही स्वर्ग निर्माण करू पाहतोय, तुम्ही या देशाला नरक करू पाहताय असा आमचा जाहीर आरोप आहे. आणि त्यामुळं
देवाचं नाव घेऊन कोणी स्वर्गात गेला की नाही तो माहीत नाही, कारण स्वर्ग आहे की नाही काय अजून एवढं विज्ञान पुढं गेलं पण स्वर्ग सापडला नाही. त्यामुळे लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आज हजारो वर्षापासून चालू आहे. तो तुमचा असाच चालू राहू द्या. पण लोक जसजशी बाबा असं म्हणजे विचारावरती पुढे जातील ते स्वतःच्या आयुष्यामध्ये या आयुष्यामध्ये स्वर्ग निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, तसं आमचं म्हणणं आहे. हे प्रकरण एवढं पेटलं होतं परभणीमध्ये की आमच्या रिपब्लिक सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजयदादा वाकोडे, एक परभणीचं नेतृत्व होतं की कुठची परभणीमध्ये काही गडबड झाली की लोक त्यांच्याकडे धावून जायचे. त्या माणसावरती जवळजवळ 51 केसेस होत्या त्याने घेतलेल्या समाजासाठी. परंतु त्याला जो 65 वर्षाच्या वरचा वयाचा होता त्याला या संपूर्ण दंगल प्रकरणात नंबर 1चा आरोपी बनवून आंबेडकरी चळवळीमध्ये जे प्रामुख्यानं काम करतात आणि आंबेडकर चळवळीचा आवाज उठवतात त्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी त्याचं टेन्शन येऊन आपल्याला माहीत असेल की त्या दिवशी त्या आपल्या सोमनाथ सूर्यवंशीची अंत्येष्टी झाल्याबरोबर लगेच त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्याच्यामध्ये त्यांचं देहावसन झालं. ते काल कथित विजय वाकोडे यांनासुद्धा मी आपल्या चॅनलच्या वतीनं श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि आज एकच नाही तर 2-2 माणसं या संपूर्ण प्रकरणात शहीद झाली. आणि त्याचबरोबर जवळजवळ आमच्या 500 ते 1000 तरुण जी मुलं आहेत ज्यांचं फ्युचर खराब करण्याचं काम हे सरकार करत आहे. त्यांच्यावरती FIR करून त्यांच्यावरती गुन्हे नोंदवून त्यांना खऱ्या अर्थानं नेस्तनाबूत करण्याचं आंबेडकर चळवळीला अप्रत्यक्ष काम चालू आहे असा माझा आरोप आहे. मिळालेली आहे. नाही तर तुम्ही कुठे असतात, काय करत असतात हे आपण स्वतःला विचारा. आणि बाबासाहेबांवरती म्हणजे महासूर्यावरती थुकण्याचा प्रयत्न करू का? आपण पाहिलं असेल ती तुमची थुंकी तुमच्या तोंडावरच पडली आहे. आज या देशामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालं त्या पद्धतीने कळत आहे. त्यामुळं अशा पद्धतीने परत कोणी काय बाबासाहेबांच्यावरती भाष्य करू नका एवढंच मी इथे सांगतो. कारण तुमचे मनसुबे वेगळे आहेत, तुमची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बदनाम करण्याचा जो प्रयत्न आहे, पण बाबासाहेब आंबेडकर एवढा मोठा झालेला या देशामधला एकच सध्याच्या 20व्या आणि 21व्या शतकामधला हा महापुरुष एवढा मोठा झाला आहे की त्याला फक्त भारतच नाही तर तो भारताच्या सीमा ओलांडून कधीच पूर्ण जगभर त्याचं नाव आहे. जगामध्ये त्याच्या एवढे पुतळे कुठे नाही. न्यूयॉर्कला जा पुतळा आहे बाबासाहेब, कोलंबियाला जा पुतळा आहे, जपानला जा पुतळा आहे. तुम्हा कोणाचे साधे फोटोसुद्धा कुठं दिसत नाहीत. त्यामुळं तुम्ही लोक बाबासाहेबांच्याबद्दल बोलण्याचं धाडस करू नका एवढंच तुमच्या चॅनलच्या वतीनं मी या मनुवाद्यांना विनंती करतो. आणि त्यांची प्रतिमा, त्यांची विद्वत्ता ही आता जगानं मान्य केली आहे. फक्त माझं या इथं असणाऱ्या आंबेडकरवाद्यांना सांगणं आहे की तुमचा बाप एवढा मोठा होता, तुम्ही सारी नालायक पोरं म्हणून पैदा होऊ नका. त्याची थोडं तरी लाज बाळगा. मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी नितेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.